आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावामध्ये बनावट गावठी देशी विदेशी दारू, गांजा, भोंदूबाबाचा खुलेआम गोरखधंदा, भोळ्या अंधभक्तांना आणि सर्वसामान्यांची फसवणूक होत आहे। बनावट दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे। ह्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाने यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली असून कारवाईची मागणी केली आहे। अन्यथा 1 मेला ग्रामपंचायत विरदेल येथे आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथे ग्रामपंचायत जवळ सेंट्रल बँकेची शाखा आहे। सदर बँकेजवळ सुरू असलेला देशी विदेशी बनावट दारू विक्रीचा व्यवसाय आणि तिथेच गावठी हातभट्टीची दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी। विरदेल चौफुलीवर एक पानटपरी आहे। या पानटपरीवर गांजा विक्री सुरू आहे। भोंदूबाबा देवमन मोरे गांजा विक्री करतो, तसेच त्यांच्या राहत्या घरात गांजा लपवलेला असतो। या भोंदूबाबांवर अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कायमस्वरूपी गांजा विक्री बंद करावं। आदिवासी वस्ती अनुक्रमे 1 आणि 2 खुलेआम जाहीर गावठी दारू विक्री होते। दारूच्या भट्ट्या दारातच सुरू असतात। प्रशासनाचा धाक राहिला नाही। कायमस्वरूपी गावठी दारूचा व्यवसाय बंद करून बंदोबस्त व्हावा। तसेच ग्रामपंचायत परिसरात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे, समाज मंदिर आहे। या ठिकाणी एका मंदिराचे अनधिकृत बांधकाम झालेले आहे। सदर बांधकामाची परवानगी घेतलेली आहे का? सदर बांधकाम भोंदूबाबा राजन शिरसाट, भीमनगर, धुळे। भोंदूबाबाचे सहकारी शांती कमल बैसाने, इंदिरानगर, धुळे। मुकेश अर्जुन बैसाने, विरदेल। राहुल युवराज बैसाने आणि इतर यांनी संघटितपणे एकत्र येऊन मातंगी माता मंदिराचे बांधकाम केले आहे। सदर दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेस रात्री 12 वाजेनंतर पूजा, हवन, तंत्रमंत्र, जादूटोणा, भूत प्रेत आणि शिकरण असे अघोरी प्रयोग केले जातात। अंधश्रद्धेमुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे, त्यामुळे तक्रार करायला लागली समोर येत नाही। स्वतःला फुले शाहू आंबेडकर यांचे अनुयायी आहोत, बौद्धिक उपासक उपासिका आहोत असे सांगून नागरिकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करीत आहेत। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत आहे। फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र राज्यात असा घाणेरडा प्रकार सुरू आहे। शर्मेने खाली मान घालावी लागते। जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत सदर प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करावेत। सदर तक्रार अर्जदाराची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी। योग्य कारवाई न झाल्यास 1 मे पासून ग्रामपंचायत विरदेल कार्यालयाजवळ आमरण उपोषण करण्यात येईल। या संदर्भात काही प्रश्न निर्माण झाले तर याची जबाबदारी प्रशासनाची राहील। माझ्या जीविताला धोका आहे, मी उपोषण सुरू करणार आहे असे लक्षात आले असता मला शिव्या शाप द्यायला सुरुवात झाली आहे। पोलीस प्रशासनाने अर्ज दिल्यानंतर तात्काळ मला पोलीस संरक्षण मिळावे असे तक्रार अर्जात सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जगन्नाथ बैसाने यांनी नमूद केले आहे। सदर प्रकरणाची शिंदखेडा पोलीस स्टेशनने योग्य ती दखल घेऊन त्वरित कारवाई करून सर्वसामान्यांची लूट, फसवणूक आणि भयमुक्त करावे आणि बनावट दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त मुक्त करावे अशी मागणी श्री बैसाने यांसह इतरांनी केली आहे। सर, माझं नाव राजेंद्र जगन्नाथ बैसाने, विरदेल, सामाजिक कार्यकर्ता। सध्या अशा विषयावर आमरण उपोषण करायचं ठरलेलं आहे। तर 1 मे बुद्ध पौर्णिमा आहे, कामगार दिवस आहे, महाराष्ट्र दिवस आहे। या दिवसाचं औचित्य साधून हा उपोषणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे। काही त्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे असे आहेत: सर्रास गावठी दारू विक्री होते आहे। सेंट्रल बँकेच्या बाजूलाच दुकानात आणि बनावट दारू ती पण तिथंच गावठी दारू पण विकली जाते। हातभट्ट्या तिथंच लावले जातात। नंतर एका विरदेल चौफुलीवर दोंडाच्या रोडला एका पान दुकानावर अनेक वर्षापासून गांजा विक्री सुरू आहे। तर यांचा बंदोबस्त कसा होईल या संदर्भात मी पोलीस स्टेशनला अर्ज पण दाखल केलेला आहे। उपोषणाची परवानगी पण मागितलेली आहे। आणि दुसरा मुद्दा असा की बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, पुतळ्याजवळ आणि समाज मंदिराजवळ एक अनधिकृत मंदिराचं बांधकाम झालेलं आहे। सदर बांधकाम हे कुठली तथाकथित मातंगी मातेच्या नावाने तयार केलेलं आहे। काही समाजातल्या लोकांनी स्वतःला जे आंबेडकर फुले शाहूंचे उपासक अनुयायी समजतात, या लोकांनी संघटितपणे एकत्र येऊन हे मंदिर, अनधिकृत मंदिर बांधलं आणि इथे दर अमावस्येला, पौर्णिमेला पूजापाठ होतं,
गंडा दोरा जादू करणी भूत प्रेत वशीकरण असे अघोरी विद्येचे प्रयोग केले जातात आणि लोकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक पण होत असेल. तर या संदर्भात पण मी यांच्यावर जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा म्हणून अर्ज दिलेला आहे. आणि या दारूमुळे बनावट दारूमुळे अनेक लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे. बनावट दारूमुळे अनेक लोकांच्या किडन्या फेल झालेल्या आहेत, लिव्हर खराब झालेले आहेत, अल्कोहोलिक विड्रॉल सिम्पटम्स अनेक लक्षणं आहेत. पहाटे 3 वाजेपासून लोक दारूच्या शोधात फिरतात. अतिशय वाईट अवस्था झालेली विरदेल गावात. म्हणून मी हा सगळा उपक्रम हाती घेतलेला आहे. शासनाने आणि प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, जेणेकरून मला उपोषणाला बसायचा मार्ग बंद करावा लागेल. आणि कारवाई नाही झाली तर मला 100% 1 मे 2026 रोजी उपोषणाला बसणार आहे. संपादक यादवराव सावंत. आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी.